साधक उठला. तो साधक म्हणला आपण जर भक्ती केली पाहिजे तर नेमकी आपण भक्ती करायची तरी कशी. मग तो उठला आणि तो देऊला जगद्गुरु तुकोबरायांकडे गेला. जगद्गुरु तुकोबरायांकडे गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, का हो तुम्ही कधी भक्ती केली का हो, तुम्ही कोणती भक्ती केली, तुम्ही योग केले का, तुम्ही दान केलं का, तुम्ही अजून बाकीचे काही अनेक रस्ते सांगितले जातात परमात्म्याला भेटण्याकरता, परंतु तुम्ही नेमकी कोणतं साधन वापरलं आणि त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची तुम्ही प्राप्ती करून घेतली. त्यावेळेस तुकोबराय म्हटले, बाबा हो आम्ही काय केलं माहितीये का, आम्ही साधी भोळी भक्ती केली, पण ती भक्ती आम्ही कशी केली जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. भक्ती आम्ही केली सांडूनी उदेगा, 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 भक्ती आम्ही सांडूनी उदेगा, भक्ती आम्ही केली सांडूनी उदेगा, भक्ती आम्ही केली सांडूनी उदेगा. पावलो ये संग सुख याते, पावलो ये संग सुख याते, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. जगद्गुरु तुकोबराय त्या साधकाला म्हटले आम्ही भक्ती केली, पण आम्ही भक्ती केली ना ती जगापेक्षा काहीतरी विशेष अशी भक्ती केली. तो साधक म्हटला, का हो जगद्गुरु तुकोबराय तुम्ही म्हणतायत आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली, असं विशेष तुम्ही केलं काय हो, भक्ती तर सगळेच जण करतात, मग तुम्ही भक्ती केली आणि आम्ही पण भक्ती करतो, याच्यात काय विशेष हो. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, अरे बाबा हो तुम्ही जी भक्ती करतात ना तशी भक्ती आम्ही नाही केली, आम्ही काहीतरी वेगळी भक्ती केली. तसं जर बघायला गेलं संत महात्मेही भक्ती करतात आणि तुम्ही आपणही भक्ती करतो, पण त्यांची भक्ती आणि तुमची आमची भक्ती फार जमीन आसमानचा फरक आहे. मला फार जमीन आसमानचा फरक आहे. मला सांगा ना तुम्ही, पुढच्याचा पाहून जी भक्ती केली जाते ती काही कामाची नाही. अहो किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला. काय असतं माहितीये का, हे श्रीमंताची जे मुलं असतात ना महाराज, ते काही जास्त शिकत नाही बरं का, शिकत नाही, काही नाही काही नाही. एक असंच अनपड होतं, शिकलं नाही, काही नाही, सवरलं नाही. जुना दृष्टांत तुम्ही ऐकून असाल, पण मी दिशा दाखवण्याकरता सांगतोय. काय घडलं माहितीये का, ते शिकलं नाही, सवरलं नाही, पण बापाची इस्टेट चांगली असल्यामुळं बापाने त्याला एक मुलगी बघितली आणि त्याचं लग्न लावून दिलं. लग्न लागल्यानंतर पहिल्यांदा सासूरवाडीला गेलं. ज्या वेळेस पहिल्यांदा सासूरवाडीला गेलं, आता याला लिहिता वाचता येत नव्हतं, तो तिथं गेल्यानंतर आता सासूरवाडीला गेलं म्हटल्यावर तिथं रुबाब वेगळाच असतो. आज सगळ्यांना अनुभव आहेत, जास्त सांगायची गरज नाही. ज्यावेळी तो सासूरवाडीला गेला, आयटीत बसला महाराज, आणि बसल्यानंतर त्याचा जो सासरा होता त्याचं दुकान मुंबईमध्ये होतं आणि त्या मुंबईला एक कपड्याचं दुकान असल्यामुळं तिथून त्याच्या सासऱ्याने एक तार पाठवली. तारेमध्ये लिहिलं, हे बघा जावई बापू घरी आलेले जर असतील तर त्यांना 2 दिवस काही जाऊ देऊ नका, मी आजच येणार होतो पण काही कारणास्तव मला 2 दिवस उशीर होणार आहे, त्याकरता तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका. ती तार परत त्यांनी तिथं सोडली, ती तिथं येऊन पडली. कुठं, इकडं जिथं जावई होते तिथं येऊन पडली. येऊन पडल्यानंतर पोस्टमननी तार काढली आणि त्यांच्या घरी घेऊन गेला. पोस्टमनने आवाज दिला, पोस्टमनने आवाज दिल्याबरोबर घरात जी सासूबाई होती ती काष्टी पातळातली होती बरं का, पण तिला सगळं लिहिता वाचता येत होतं. ती बाहेर आली, बाहेर आल्यानंतर तार घेतली, तार घेतल्यानंतर सही केली बरं का. कोणी, सासूनी सही केली आणि तार सोडून घेतली. आता सासूनी तार घेतली आणि सासूला वाटलं आपण तार वाचल्यापेक्षा आपले जावई आले, आपण जावईकडे देऊ म्हटले. मग तिने काय केली, ती तार घेतली आणि जावईकडे दिली. जावईकडे ज्या वेळेस दिली, जावईने तार फोडली नाही बरं का, अजून फोडली नाही, फोडायला टाइम आहे, हो फोडली नाही. जावईने त्या तारीकडे पाहायचा, त्याला अख्ख्या आयुष्याचा 7-12 त्या डोळ्यासमोर आला. तो म्हटला, अरे आयुष्यभर बापाच्या इस्टेटीवर मजा केली, हजा केली, कधी आपण कोणत्या गोष्टीचं आपण शाळा केली नाही, शिक्षण केलं नाही, आता ही तार आपल्याला वाचता येत नाही, हे मामीला सांगावं कसं, आपलं इम्प्रेशन डाऊन होऊन जाईल. इम्प्रेशन जर डाऊन झालं तर, कारण कसं आहे माहितीये का, अज्ञान प्रगट करायला सुद्धा हिंमत लागते.
अज्ञान प्रगट करायला हिंमत लागते. तिने काय अज्ञान प्रगट केलं नाही. तो ती तार पाहून रडायला लागला. इतका जोरजोरात रडायला लागला, इतका जोरजोरात रडायला लागला. या सासूबाईने असा अंदाज केला, तिला वाटलं तार ही मुंबईचीच असावी आणि त्या ठिकाणी आपले जे पतिदेव आहेत ते त्या ठिकाणी एखाद्या बॉम्बस्फोटमध्ये, कारण हल्ली इकडे बॉम्बस्फोट जास्त होतात ना, मग या बॉम्बस्फोटामध्ये आपले पतिदेव हे गेले असावे आणि तीच तार आली का काय. ती लागली रडायला. तिने असा अंदाज केला आणि ती लागली रडायला. ती रडायला लागल्यानंतर त्या ठिकाणी जावई रडात्या म्हणून सासू रडती. सासूचा आणि जावयाचा आवाज एवढा झाला, जी घरातली मंडळी होती ना, मग तिच्या ज्या मुली होत्या त्या आल्या आणि त्या लागल्या रडायला. त्या रडायला लागल्यानंतर अक्षय आता आल्यावर विचारायचं ना, आई तू का रडते, जावई तुम्ही का रडता, असं विचारायचं ना. पण कोणीच विचारलं नाही बरं का. तुमची आमची भक्ती सुद्धा अशीच चालली बरं का. मी अभंगाच्या व्यतिरिक्त बोलणार नाही. ऐका ना, तुमची आमची भक्ती सुद्धा अशीच चालली आहे. त्यांनी कोणीच विचारलं नाही. त्या मुली झाल्यावर त्यांची मुलं आली, त्या सासूबाईचे मुलं आले, ते आले, ते लागले रडायला. त्यांच्या ज्या बायका होत्या त्या आल्या, त्या लागल्या रडायला. जो यायचा तो रडायचा, जो यायचा तो रडायचा. अक्षरशः अख्खं घर भरलं. आणि घर भरल्यानंतर बाहेर थोडीशी लोकांची आवरासावर सण समोर आला होता. आवरासावर चालू होती. सगळ्या लोकांना वाटलं अरे सणासुदीचे दिवस आणि हे लोक का रडतायत, त्यांच्या घरामध्ये असं घडलं काय का हे रडतायत. म्हटले अरे असं चांगलं नाही. सगळे लोक त्या घराकडे धावले महाराज. अक्षरशः सगळा वट्टा भरला आणि वट्ट्यावरती लोक मावना, खाली अंगणात लोक बसले. पण जो यायचा तो रडायचा. अजून कोणीच विचारलं नाही का तुम्ही का रडतात म्हणून. जो यायचा तो रडायचा. शेवटी एक विचारवंत त्या ठिकाणी आला. त्या अंगणातल्या लोकांना म्हणला का हो तुम्ही का रडता म्हटले. ते म्हटले आम्हाला काही माहिती नाही बुवा, ते वट्ट्यावरचे रडतात म्हणून आम्ही रडतो. वट्ट्यावाल्याला विचारलं अरे का रडतात तुम्ही. ते म्हणे आम्हाला काही माहित नाही, ते घरातले रडतात म्हणून आम्ही रडतो. घरातल्यांना विचारलं अरे का रडतात तुम्ही. ते म्हटले काय माहिती नाही बुवा, पण ते मुलं रडतात ना म्हणून आम्ही रडतो. त्या मुलांना विचारलं का रडतात तुम्ही. ते म्हणे आमच्या बहिणी रडतात म्हणून आम्ही रडतो. त्या बहिणींना विचारलं अरे का रडतात. ते म्हणे आमची आई रडते म्हणून आम्ही रडतो. मग त्या आईला विचारलं आई साहेब अहो तुम्ही का रडता. ते म्हणे जावई रडतो म्हणून मी रडते. मग तो माशे तो जावई त्याला विचारलं का व जावई तुम्ही का रडत्या. ते म्हणे मला वाचता येत नाही म्हणून रडतो. ठाला 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 ठाला.